आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे फायरब्रँड नेते भास्करराव जाधव आहेत. जाधव साहेब, आज खेळीमळीमध्ये विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना तुम्ही आता आमच्याकडे या 2029 पर्यंत आम्ही काही तिकडे येऊ शकत नाही असं म्हणालेले आहेत. ह्या ऑफरकडे आपण कसं पाहता? ही ऑफर मी समजत नाही. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी आता आम्हाला तिकडे यायचा मार्ग बंद झाला आहे, तो मार्ग ओपन करा आणि तुम्ही इकडे या, अशी ती भावना व्यक्त केलेली असावी. डायरेक्ट असं कसं म्हणणार की तुम्ही इकडे या, आम्हाला तिकडे जायला मार्ग नाही. त्यांना तिकडे जायची इच्छा आहे, म्हणजे कुठे? विरोधी पक्षात. आणि म्हणून त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं असेल की तुम्ही पुन्हा सत्तेत या, आम्ही विरोधी पक्षात जातो, असा त्याचा अर्थ असेल. अनेक ऑपरेशनं, माझ्यापेक्षा मोठी ऑपरेशनं कोणी बघितले नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यालाच प्रत्युत्तर देताना शंभूराजे म्हणालेले की आम्हीही 2019ला जे ऑपरेशन केलं आणि त्याचा डॉक्टर हा ठाण्यातला आहे, याला काय प्रत्युत्तर द्याल? असं आहे की उद्धव ठाकरे आहेत. शंभूराज देसाई काहीतरी वायफळपणे बळबडले, तर त्याच्यावर तुम्ही उद्धव साहेब आणि शंभूराजे यांची बरोबरी कशी करू शकता? त्यामुळं उद्धव साहेब काय बोलले आणि शंभूराजे काय बोलले याची बरोबरी होऊ शकत नाही. फडणवीसांनी ज्या पद्धतीने ते उत्तर दिलं, कुठेतरी शिंदेंना शह देण्यासाठीचाच कुठेतरी प्रयत्न महायुतीत होत आहेत. नाही, मला जे वाटतं ते असं वाटतं की फडणवीस इकडच्या बाजूला यायला इच्छुक दिसत आहेत आणि उद्धव साहेबांनी तिकडे यावं अशी त्यांची भावना दिसते. मी त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या ह्या सद्भावनेबद्दल. कुठेतरी शिवसेनेचे मंत्री अडचणीत आणतायत, म्हणू नको आहेत. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. त्यांनी सद्भावना दाखवली की उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री चेअरवर यावं, यांनी भावना दाखवली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मगाशी फोटो सेशन चालू होतं अंबादास दानवे यांच्या कार्यक्रमाचं. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि तर हे होते भास्करराव जाधव, आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले आहेत की त्यांनी स्वतः इकडे येण्याची इच्छा दर्शवल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.